नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जाने हुशारीने निर्णय घेतलेला असतो. ऊर्जाने हुशारीने या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतात. जे काही केलेलं आहे तो शांतपणे निर्णय घेतलेला आहे, कारण हर्षवर्धनचा प्लॅनच असा असतो की ऊर्जाला याच्यामध्ये अडकवायचं किंवा ऊर्जाच्या बाबतीत आयुष्यभराचं बर्डन तिच्यावरती सोडायचं. हा प्लॅन हर्षवर्धनचा असतो आणि त्याने स्वतःच हे सगळं केलेलं होतं. तर पुरावे कसे गायब केलेत, ते कसे मिळवायचे, काय करायचं, या सगळ्या गोष्टी आता हर्षवर्धनने शोधलेल्या असतात. म्हणूनच हर्षवर्धन मागं लागलेला असतो की बघ, काही झालं तरीही मी ही केस लढायला तयार आहे, ऊर्जाने तिचं वकीलपत्र मला द्यावं, असं हर्षवर्धनने सांगितलेलं आहे. पण ऊर्जाने मात्र स्पष्टपणे नकार दिलेला आहे की हे वकीलपत्र मी तुला देऊ शकत नाही, कारण काहीही झालं तरीही ऊर्जा एक स्वतः वकील आहे. मागच्या केसच्या वेळेस ऊर्जाने हर्षवर्धनचा चांगलाच धोबीपछाड केलेला आहे. पण जर का आता ऊर्जाने ही केस हर्षवर्धनला लढायला दिली तर ऊर्जाला काय, म्हणजे ऊर्जा स्वतः केस लढू शकत नाहीये का? दुसऱ्यांसाठी ती उभी राहू शकते, मग स्वतःसाठी राहू शकत नाहीये का? किंवा या गोष्टीमधले पुरावे बारकावे ऊर्जा जेवढे शोधू शकते, कारण तिच्याकडे आता काहीच नाहीये. ती व्यक्ती, ज्या व्यक्तीने तिला हे पत्ता दिलेला, ज्या व्यक्तीसाठी लढायला ती उभी राहिली होती, त्या बाईचा पत्ता, त्या बाईचा नंबर काहीही तिच्याकडे नाहीये. मग त्या बाईला शोधायचं कसं? अशा अनेक गोष्टी उभ्या राहतात. तेव्हा मात्र ऊर्जाला स्वतःला आता खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. आणि जर ऊर्जा उभी राहू शकली तर आणि तरच या सगळ्या गोष्टी सोडवू शकेल, अन्यथा हे सगळं तिच्यासाठी खूप अवघड असणार आहे. त्याचबरोबर पूर्वाने येऊन सुद्धा ऊर्जाला सांगितलेलं आहे की ही केस तू स्वतः जेवढी स्ट्रॉंगपणे लढू शकते तेवढं दुसरं कोणीच लढू शकत नाही. त्यामुळं तुला ही केस लढायची आहे, एवढं लक्षात ठेव. आता मात्र ऊर्जाने स्वतः ही केस लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हर्षवर्धनला तोंडावर पाडले. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जाची आता चौकशी केलेली असते आणि तिला पोलीस कोठडीमध्ये टाकण्यात येत असतं. तेव्हा मीडियावाले लोक तिथे आलेले असतात. ऊर्जा शिंदे जिंदाबाद, ऊर्जा शिंदे जिंदाबाद. ऊर्जा शिंदेचा तिथे विजय असो अशा घोषणा केल्या जात असतात, कारण आज ऊर्जा शिंदेने जी काही लढाई जिंकलेली आहे, ऊर्जा शिंदेने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजेच ऊर्जा शिंदेने त्या विक्रांत शिर्केला जी काही शिक्षा दिलेली आहे ती योग्यच आहे. त्यामुळे ऊर्जा शिंदेला सोडा, आमची मुलगी आमचा अभिमान, असं म्हणत आता लोक तिथं आलेले असतात आणि ऊर्जाचं कौतुक करत असतात. मीडिया सुद्धा तिथं असते आणि ऊर्जाला प्रश्न विचारत असते. त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा प्रश्न विचारले जात असतात. अक्षरशः पोलिसांना ही परिस्थिती हँडल करणं सुद्धा अवघड झालेलं आहे. त्यांना कळायचं बंद झाले की हे सगळं काय आहे. आता ऊर्जा शिंदेच्या बाबतीत तिथे मीडिया त्याचबरोबर लोक धावून आलेले आहेत. ऊर्जाच्या बाबतीत आता मीडिया ऊर्जाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, कारण ऊर्जाने जे केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि जनतेचा सपोर्ट, मीडियाचा सपोर्ट ऊर्जाला आहे. त्यामुळं ऊर्जा ह्या सगळ्यातून कशी बाहेर पडणार किंवा हर्षवर्धनची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ऊर्जा आता तिथे, पोलिसांनाही ती लोक ऐकत नसतात, पोलिसांनाही ती लोक ऐकायला तयार नाही आहेत. तेव्हा ऊर्जा तिथे येते आणि ऊर्जा सांगू लागते की प्लीज सगळेजण शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. ऊर्जाने आता त्या लोकांना शांत केलेलं आहे, कारण ऊर्जाने विक्रांतला ती शिक्षा दिलेली आहे. त्यासाठी लोक खुश झालेले असतात आणि ऊर्जाचा जय जयकार, अक्षरशः ऊर्जाचा उदो चालू असतो आणि ऊर्जानं जे केलंय ते योग्यच केलं आहे असं तिथं म्हटलं जात असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यावरून क्लिअर होत असतं. तिथे आता ऊर्जाने त्या लोकांना शांत केलंय. ऊर्जाला नेऊन तिथे आता लॉकअपमध्ये टाकलेलं असतं. त्याच वेळी पद्मा तिथं आहे, म्हणजे हर्षवर्धनने आता पद्माला तिथं समोर आणलेलं होतं. म्हणजे पद्मा त्या सगळ्या घटनेची साक्षीदार म्हणून तिथे एक व्यक्ती हवा होता आणि हर्षवर्धनने बरोबर तयारी केलेली होती. साक्षीदार सुद्धा मॅनेज करायची गरज नाहीये, कारण स्वतः पद्माच तिथे होती. पद्माने स्वतः पाहिलंय की ऊर्जाने गोळी मारली, ऊर्जाच्या हातात बंदूक होती म्हणजे ऊर्जाने गोळी मारली. ह्या सगळ्या गोष्टी आता तिथं घडत असतात. तेव्हा पद्मा म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब तिला सांगतात की पद्मा तू जाऊ शकतेस. पद्मा म्हणते की माझा बंटी कुठं आहे, बंटी कधी येणार आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काळजी करू नका, बंटीला काहीही झालेलं नाहीये, बंटी हा सुखरूप आहे. हे ऐकता क्षणी पद्मा म्हणते खरंच. तेव्हा ते सांगतात की हो,
पण आता उद्या तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागणार आहे. तुम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहात, त्यामुळे तुम्ही कोर्टात उद्या यायचं आहे. तेव्हा पद्मा म्हणते की हो, आणि ऊर्जाताई असं म्हणत ती ऊर्जाला बोलत असते. तेव्हा ऊर्जा सुद्धा तिला सांगत असते की पद्मा, तू घरी जा, काळजी करू नकोस, कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही, असं ऊर्जा तिला सांगत असते. म्हणजे ऊर्जा कुठेतरी आता थोडी स्टेबल होऊ लागली आहे. ती गोष्टी आठवत आहे की नक्की हे सगळं काय झालेलं होतं, या सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत, हे सगळं ती विचार करत असते. खरं तर ऊर्जाला कळतच नव्हतं, ऊर्जाने जेव्हा हा निर्णय घेतलेला होता, त्या बाईची मदत करण्याचा निर्णय घेतलेला होता, तेव्हाच तिला शौर्यने सांगितलेलं होतं की काहीही झालं तरीही ऊर्जा, या सगळ्या गोष्टीत मी तुझ्या बरोबर असेल. पण नेमकं हर्षवर्धनने शौर्यला वेगवेगळ्या कामात गुंतवून ठेवलेलं होतं, या केसेस त्या केसेस. तेव्हा शौर्य हे सुद्धा म्हणत होता की डॅड, तुम्ही ना मला याच्या आधी कधी अशी कामं लावलेली नव्हती, पण मी ऊर्जाच्या मदतीला जायचं म्हणलं की तुम्ही माझ्यावर वेगवेगळ्या कामांचा भडीमार करत आहात, असं शौर्याने हर्षवर्धनला बोलून सुद्धा दाखवलेलं होतं. आता इकडे हर्षवर्धन आणि शौर्य तिथे आलेले असतात. शौर्य धावत तिथं आलेला असतो. तो म्हणत असतो, मला ऊर्जा शिंदेला भेटायचंय, मला ऊर्जा शिंदेला भेटायचंय, हे तो शौर्य बोलत असतो. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो, तुम्ही स्वतः वकील आहात, तुम्हाला माहिती आहे प्रोटोकॉल काय आहे, तुम्ही असं नाही भेटू शकत आहे. हाय प्रोफाईल केस आहे, कारण एका आमदाराच्या मुलाचा खून झालेला आहे, त्यांच्याकडे वेपन सापडलेला आहे आणि त्यांना घटनास्थळी आम्ही अटक केलेली आहे. आता जर खून करायचं असेल तर खून करणारी व्यक्ती वेपन घेऊन तिथे बसेल कशी, आणि पोलिसांना कसं कळलं लोकेशन, असे अनेक मुद्दे तिथे आता उभे राहत आहेत. या सगळ्यामध्ये ऊर्जा विचार कशी करणार आणि हे मुद्दे कसे मांडणार आहे, ह्या गोष्टी क्लिअर होत आहेत. त्याचबरोबर आता शौर्याला भेटायचं असतं. शौर्य म्हणतो फक्त 2 मिनिटं द्या मला. ऊर्जा तिकडून शौर्याला सांगत असते की शौर्य आहे, मी इथे आहे, असं ऊर्जा सुद्धा सांगत आहे. आणि त्याचबरोबर शौर्य म्हणत असतो की ऊर्जा, इन्स्पेक्टर साहेब काही शौर्याला पुढे जाऊ देत नसतात. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही भेटू शकत नाहीये, तुम्हाला रितसर परवानगी घ्यावी लागेल, त्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या कम्प्लीट होणं गरजेचं आहे, असं इकडे त्यांचं सांगणं असतं. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की हो, बरोबर आहे, मला सगळं पटतंय तुमचं म्हणणं, पण मला ऊर्जाला भेटायचंय, असं शौर्य इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की शौर्य, शांत हो जरा, मला माहिती आहे तू पॅनिक झालाय, तुझी बायको तिथं जेलमध्ये, ती खुनाच्या आरोपात आहे, हे सगळं मला मान्य आहे, पण थोडं शांत हो, कारण हर्षवर्धन तिथं आल्यामुळं आता पोलीस सुद्धा हर्षवर्धनच्या दबावात असतात. म्हणजे हर्षवर्धन कसा आहे, पोलिसांना केशात घालून फिरतो असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण हर्षवर्धननेच ही टीप पोलिसांना दिलेली असते, म्हणून तर पोलीस त्या फॅक्टरीच्या ठिकाणी पोहोचतात. अन्यथा पोलीस तिथं गुंड, ह्या सगळ्या गोष्टी पोहोचण्याचा काही संबंधच नव्हता. पण ऐनवेळी हे सगळं अशा पद्धतीने घडत गेलेलं असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इतक्या फुल प्रूफ प्लॅनिंगने हर्षवर्धनने ऊर्जाला अडकवलेलं आहे. पण ऊर्जा शेवटी ऊर्जा आहे, ऊर्जा त्यातून बाहेर पडणार, कारण हर्षवर्धनने कितीही पळवाटा काढला तरी काही मुद्दे ऊर्जाला सुद्धा माहिती आहेत की यामध्ये काय काय घडू शकतं आणि कशा पद्धतीने गोष्टी घडू शकतात. फक्त आता जे प्रेशर असणार आहे ते इतकं भयानक असणार आहे की एकीकडून दिग्विजय शिर्के पेटून उठलेला आहे. खरं तर मला असं वाटतं की यामध्ये दिग्विजय शिर्केचा सुद्धा संबंध असण्याची शक्यता आहे, कारण प्रेक्षकांना तुम्हाला आठवतंय का, पाटोळेला दिग्विजय शिर्केंनी माकडाची गोष्ट सांगितलेली होती आणि त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की ते माकड जेव्हा तिच्या नाकातोंडात पाणी जातं तेव्हा ते माकड स्वतःच्या पिल्लाला पायाशी ठेवतं आणि त्या पाण्यातून बाहेर येतं. ही गोष्ट त्या माकडाची सांगितलेली होती. याचा अर्थ विक्रांतच्या बाबतीत दिग्विजय शिर्केने सुद्धा या हर्षवर्धनची मदत केलेली असू शकते, कारण विक्रांतमुळं दिग्विजय शिर्केला त्रासच तेवढा होत होता. विक्रांतचा रोज एक नवीन उद्योग चालू होता, त्यामुळं दिग्विजय शिर्के सुद्धा विक्रांतला वैतागलेला होता. त्यामुळं काही सांगू शकत नाहीये. इकडे ऊर्जा आणि शौर्य आता दोघंही बोलत असतात. शौर्य म्हणतो की ऊर्जाने हे करणं शक्यच नाहीये. तेव्हा हर्षवर्धन सांगत असतो की हो, तुला वाटतं मान्य मला, पण तिने पोलिसांना स्टेटमेंट दिले, त्याचबरोबर तिच्याकडे वेपन सुद्धा सापडलेलं आहे. तेव्हा ऊर्जाला आता प्रश्न विचारला जातो. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा कसं शक्य आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू असं करणारच नाहीये, तू असं करू शकत नाहीये, नक्की काय झालं होतं, तू तिथं कशी गेलीस, मी तुला सांगितलं होतं ना. तेव्हा ऊर्जा सांगू लागते की मला ना पद्माचा फोन आला आणि विक्रांतने पद्माला धमकी दिलेली होती आणि म्हणून मी त्याला फोन केला की पुन्हा
पद्माच्या नादी लागायचं नाहीये, तिला धमकवायचं नाही. आणि तेव्हा मी ते शब्द वापरले होते की पद्माला जर पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर जीव घेईल तुझा. आणि नेमकं पार्टीतल्या काही लोकांनी ते शब्द माझे ऐकलेले होते असं सुद्धा ऊर्जा सांगते. मग त्यानंतर मी गेले का तर मला सुनीताताईंचा फोन आलेला होता. सुनीताताईंनी मला ते लोकेशन दिलेलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तिथे जा, कारण तुम्हाला आत्ता त्या फॅक्टरीबद्दल माहिती मिळेल. आणि मग तिथे गेल्यानंतर आता हा प्रश्न उभा राहतो की ऊर्जाकडे वेपन कुठून आलं. हर्षवर्धन तिला विचारतो तुझ्याकडे ते वेपन कुठून आलं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की काही गुंड तिथे आले होते जेव्हा मी त्या फॅक्टरीतला डेटा चेक करत होते. आता हर्षवर्धनने तिला प्रश्न विचारलेला असतो, त्याचं उत्तर सुद्धा तिने दिलेलं असतं की ते गुंड तिथे आलेले होते, मी त्या फॅक्टरीतला डेटा चेक करत होते आणि त्यावेळेस त्या गुंडांनी ते वेपन तिथं राहिलं. आता मात्र प्रश्न उभे राहतात. हर्षवर्धन म्हणत असतो की हे सगळे पुरावे पाहता ऊर्जाच्या विरोधात आहेत. आता लगेच आपण काहीही करू शकत नाही, आपण ऊर्जाला यातून बाहेर काढू शकत नाही. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा काळजी करू नको, ही केस मी लढतोय. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की नाही शौर्य, ही केस तू लढू शकत नाही, कारण तुला माहितीये की या केसमध्ये जर तू लढायला गेला तर तुझी बायको तिथं आहे आणि तू इमोशनली विचार करणार, त्यामुळे या केसमध्ये खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यापेक्षा एखाद्या नामांकित वकिलाला ज्याला अशा केसेसचा अनुभव आहे त्या वकिलाला ही केस देणं गरजेचं आहे. तेव्हा शौर्य म्हणत असतो की असा वकील कुठे शोधायचा आता, हा विचार शौर्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्या क्षणी शौर्य म्हणतो की डॅड तुम्हीच काही केस घेत नाहीये. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही नको, कारण ऊर्जाला हे पटणार नाहीये असं हर्षवर्धनला वाटत असतं आणि म्हणूनच हर्षवर्धन म्हणतो की नाही नको. त्यावरती शौर्य म्हणतो पण काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही घ्या ना डॅड ही केस. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की विचार तुझ्या बायकोला, तिला चालणार असेल तर मी ही केस घ्यायला तयार आहे. हे ऐकता क्षणी आता ऊर्जा तिथं असते, हर्षवर्धन तिथे येतो. शौर्य सांगू लागतो की डॅड ही केस घ्यायला तयार आहे, तू हे केसचं वकीलपत्र डॅडकडे दे, डॅड तुला ह्यातून बाहेर काढते. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, कारण हे सगळं ऊर्जाच्या विरोधात आहे आणि ऊर्जाला माहितीये की हर्षवर्धन जहागीरदार केस लढणार म्हणजे ती असत्याच्या मार्गाने लढणार. त्यामुळं मी सत्याची साथ कधीही सोडणार नाही, मी सत्यासाठीच लढणार आहे म्हणणारी ऊर्जा तिच्या नावाला कायमचा बट्टा लागू शकतो. आणि हर्षवर्धनने जर ऊर्जाची केस लढली तर ऊर्जा ही खोटारडी आहे. हर्षवर्धन जहागीरदारने पुरावे वगैरे मॅनेज करून तिला सोडवलेलं आहे असं म्हणत ऊर्जाचीच बदनामी नाहक होऊ शकते. त्यामुळं ऊर्जेने ठरवलेलं असतं की नाही, मी माझी केस लढणार आहे. इकडे तीर्था आणि त्याचबरोबर आजी आणि आदित्य हे सगळेजण देवाच्या पुढे आहेत आणि ते प्रार्थना करत असतात की ऊर्जाला यातून सुखरूप बाहेर काढ, कारण त्यांना विश्वास आहे की ऊर्जाने असं काहीही केलेलं नाही, हा विश्वास त्यांना असतो आणि म्हणून ते देवाला हात जोडून विनंती करत असतात. तीर्था म्हणत असते की ऊर्जा वहिनीने हे करणं शक्यच नाहीये. जी ऊर्जा वहिनी कायमस्वरूपी लोकांच्या भल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून जर तिने जीव वाचवत असेल तर तिने एखाद्याचा जीव कसा घेईल, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र आजी त्याचबरोबर आदित्य सगळेजण तिथं असतात. आदित्य म्हणत असतो देवा, आजपर्यंत मी कधीच तुला काही मागितलेलं नाहीये, पण ऊर्जाला या सगळ्यातून वाचवतो, ऊर्जाला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढ. तर इकडे ऊर्जाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे. हर्षवर्धन माझी केस लढू शकत नाही हे ऊर्जाने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की बरोबर आहे, मला मान्य आहे ऊर्जा, तुझा निर्णय मला मान्य आहे असं तो म्हणतो. पण मनातल्या मनात तो म्हणत असतो की काही झालं तरी मीच तुला या केसमधून बाहेर काढू शकतो, कारण हे सगळं मीच केलेलं आहे. त्यामुळे यातनं तुला बाहेर कसं काढायचं हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे, यातून तुला दुसरं कोणीही वाचवू शकणार नाही असं हा हर्षवर्धन बोलत असतो. तर इकडे आता इन्स्पेक्टर साहेबांना तो सांगत असतो की तिथे फॅनची सोय करा, वॉशरूम व्यवस्थित करा. ऊर्जा शिंदे ही जहागीरदारची सून आहे, हर्षवर्धन जहागीरदारची सून आहे, तिला कुठल्याही गोष्टीला काहीही कमी पडता कामा नये असं त्याने सांगितलेलं असतं. आणि शौर्याला म्हणत असतो की शौर्य तू चल आणि ऊर्जाला भेटायला कोणीही आलं तरी त्यांना भेटायची परवानगी द्या असं हर्षवर्धनने सांगितलंय. म्हणजे सगळ्या गोष्टी या उलट होणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, कारण इन्स्पेक्टरला सुद्धा हर्षवर्धनने घोळात घेतलेला आहे
हर्षवर्धनने त्या इन्स्पेक्टरच्या बाबतीत सुद्धा काहीतरी गोंधळ घातलेला असणार आहे. हर्षवर्धननेच कदाचित ती टीप दिलेली असणार आहे, म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब तिथं पोहोचलेले होते. आणि इवन भजनला सांगितले की तू लक्ष ठेव इथे सगळ्या गोष्टींवरती. आता भजन हर्षवर्धनचा माणूस आहे आणि भजन कसं आहे आणि भजनला सगळ्यांच्या समोर काय सांगायचं आणि नंतर एकट्यात फोन करून काय सांगायचं हे हर्षवर्धनला चांगलंच माहिती आहे. भजन कधीच गद्दारी करू शकणार नाही. एक वेळ हर्षवर्धनचा स्वतःचा मुलगा हा हर्षवर्धनचा ऐकणार नाही, पण भजन मात्र शब्द न शब्द हर्षवर्धनचा ऐकतो हे हर्षवर्धनला चांगलंच माहिती आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन ऊर्जाला म्हणत असतो की ठीक आहे, तुझी लढाई तुला जिंकायची आहे, तुझी लढाई तुला पाहायची आहे, तर तू तुझी लढाई जिंकण्यासाठी लढ असं तो सांगत आहे. आणि त्यावेळेस ऊर्जा मात्र हे सगळं ऐकून हादरलेली असते. ऊर्जाला धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ऊर्जाला सोडवायच्या आहेत. इकडे शौर्य म्हणत असतो की हे बघ ऊर्जा, तू जो निर्णय घेतलेला असेल त्या निर्णयात मी तुझ्याबरोबर आहे, त्यामुळं काळजी करू नको असं शौर्याने ऊर्जाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन सुद्धा तिला बोललेला असतो, अजूनही तू विचार बदलू शकतेस, अजूनही मी तुझी केस लढायला तयार आहे. त्यानंतर ऊर्जाला भेटायला पूर्वा आलेली असते आणि पूर्वा म्हणत असते की हे बघ ऊर्जा, मला खात्री आहे की ही केस तू जेवढं चांगल्या पद्धतीनं लढू शकतील तेवढं कोणीच लढू शकणार नाही. आणि काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आहे. तू स्वतःसाठी लढत आहे, स्वतःवर झालेल्या अन्यायासाठी लढत आहे, कारण तुला स्वतःलाच नीट आठवावं लागणार आहे की ते काय काय झालेलं होतं, काय काय केलेलं आहे. आणि नेमकं पूर्वा भेटून जाते त्याच वेळेस ऊर्जाच्या लक्षात येतं ते म्हणजे की नाही, कुठंतरी पाणी मुरतंय आणि हा मुद्दा माझ्याकडून स्किप कसा झाला याचा विचार आता ऊर्जा करत आहे आणि तिला बरोबर ती गोष्ट सापडली. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.